जिल्हा मध्यवर्ती बँकांनी विश्वासार्हता गमावली आहे असा आरोपच पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे। राज्यातल्या अनेक बँकांवर प्रशासक असून जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या हातातच शेतकऱ्यांच्या खात्यांच्या नोंदी आहेत, त्यामुळे तिथे काळे पैसे पांढरे करण्याचा उद्योग नक्कीच झाला आहे असाही आरोप सदाभाऊंनी केलेला आहे। तुम्ही सहकारी बँकेचं जर बघितलं तर ते आज अनेक बँका बंद आहेत, अनेक बँकावरती प्रशासक आहे, अनेक बँकावरती चौकशा सुरू आहेत। तर राज्यातल्या एकाही जिल्हा मध्यवर्ती बँकेला व्यवहार करण्याचा, पैसे घेण्याचा, बदलून देण्याचा मला तर वाटतंय केंद्र सरकारनं परवानगीच देऊ नये। कारण जर अशी परवानगी जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिली तर हे सगळे घोटाळे बहादर त्या ठिकाणी जातील आणि अनेक शेतकऱ्यांच्या नावे त्यांच्याकडे याद्याच्या याद्या आहेत, गावाच्या याद्या आहेत आणि त्या शेवटी रेकॉर्ड त्यांच्या हातामध्ये, ते सगळे त्यांचे काळे पैसे पांढरे करून या माध्यमातून घेतील।